आज दिवस उगल्यापासून यांनी लगेच उद्योग चालू केले. डायरेक्ट वावरतून अख्खे गोगल गाईंचे शंख गोळा करून आले म्हणे आपल्याला पाटात फेकायचे. 2-3 दिवसापासून एक तर कंटिन्यू पाटात पाणी चालू, विहिरीतलं अख्खं पाणी काढायचं काम चाललंय. त्यात यांनी बरं झालं शंख गोळा करून आणले गोगल गाय, नाही तर अख्ख्या चाऱ्याचं नुकसान केलं असतं. गोगल गायनी सगळे पानं खाल्ले असते. आज एक तर पप्पा डेअरीवर नसल्यामुळे आम्हाला कळून गेलं की आज आपल्याला सगळं मशीन बिशीन सगळं धुवायला लागणार. टपाटप अख्खं धुवून घेतलं. घरी आलो पहिले ट्रॅक्टर चालू केलं आणि ट्रॉली घेऊन यायची होती, पण ट्रॉली अशा जागी उभी करली होती ना डायरेक्ट माझ्याच्यानं जोडणं मुश्किल होतं. पण कशी तशी करून आणली. तेजसला म्हणलं तू बस ट्रॉलीमध्ये, अचानक कधी पण पाऊस पडू शकतो, त्यामुळे आम्ही अचानक सोयाबीन काढायला मशीन बोलून घेतलं. जे उद्योग कुणी करीत नाही ते आम्ही करतो. डायरेक्ट एवढा ट्रॉली जोडेला असताना आम्ही सगळे मिळून ट्रॅक्टर लोटायला लागलो वावरामध्ये. त्यांना म्हणलं तुम्ही थांबा, मी बॅटरी घेऊन येतो. मशीन चालू केलं होतं ते माणसं टप्पाच काय ना रप्पा मशीनच्या बकेटमध्ये घास टाकायचं काम चाललं. त्यांना म्हणलं अरे थोडा दम काढा, घाई नका करू. चालू कामात कधी खोळंबा झाला नाही असं झालंच नाही. सोयाबीनचा घास लुटून डायरेक्ट मशीनच बंद पाडून टाकलं. त्यात हा माणूस मध्ये उतरला. म्हणलं बाहेर निघ, नाही तर मशीन चालू झालं तर मध्ये जाशील. मशीन चालू असताना गँगच्या मुकडदमनं तर डायरेक्ट ट्रॉली खाली झोपून घेतलं. त्याला म्हणलं बाहेर निघा, मशीन रिपेअर करून दे. तो डायरेक्ट म्हणला अब्बी ठीक